नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज जवळपास 2 महिने झाले असतील बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलला. आज त्याच्यात थोडाफार बदल करण्याची इच्छा झाली. काही लोकांचं सजेशन्स घेतलं आणि सुरुवातीला कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात बुद्धगीतानी किंवा भीमगीतानी व्हावं अशी काही लोकांच्या सूचना होत्या. त्यानुसार आमचे अत्यंत जवळचे मित्र अनिल भगत, एक क्लासिकल संगीतात एक गझल गायक म्हणून नागपुरात त्यांची विदर्भात किंवा महाराष्ट्रात पूर्ण मोठी ख्याती आहे. आज असा विचार केला आहे की मी बाबासाहेब आणि बुद्धावरती असणारे काही भीमगीत बुद्धगीत असतील तर त्याची सुरुवात करावी. 2 मिनिटाचा व्हिडिओ जास्त वाढेल, परंतु त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मला मिळतील आणि आमचे अनेक वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये आहेत. असा काही पॅरामीटर्स नाहीत की अशाच पद्धतीचा व्हिडिओ असायला पाहिजे तसा. आपण योग्य जर वाटला, लोकांना आवडला तर निश्चितच त्याचा आपण स्वीकार करू. आजच्या बुद्धगीताचे बोल आहेत, भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. म्हणजे बाबासाहेबांवरती उद्देशून एक सुंदर गाणं, एक सुंदर गीत आता आपण ऐकूया अनिल भगतच्या सुरात. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वाणीत भीमा है, करणीत भीमासता, वाणीत भीमा है, करणीत भीमा असता, करणीत भीमासता, वर्तन तुझ्या पिल्यांचे, वर्तन तुझ्या पिल्यांचे सारेच चोख असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्या रे, गोळी
खुशाल घाला, फाशी खुशाल द्या रे, फाशी खुशाल द्या रे. खोटे इथे खऱ्याचे, खोटे इथे खऱ्याचे, दुसरेच टोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते, बिनडोक लोक नसते. सारे चलन तयांचे, सारे चलन तयांचे, ते रोक टोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. सद्भाव एक जैसे जर अंतरात असते, सद्भाव एक जैसे जर अंतरात असते, जर अंतरात असते. चुकले कुणीच नसते, चुकले कुणीच नसते, सारेच एक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वामन समान सारे, स्वार्थाने अंध नसते, स्वार्थाने अंध नसते. तुझिया नीती प्रमाणे, तुझिया नीती प्रमाणे, सारेच नेक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. आज बघूया देश विदेशातील महत्त्वाच्या ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत. या 5ही स्टेटमध्ये आता इलेक्शनची फार वारे चाललेले आहेत. BJP आणि काँग्रेसच्यामध्ये जोरदार टक्कर असण्याची बाब सर्व्हिसकडे आले आणि काल BJPने एक मोठा बॉम्बस्फोट केला. तो म्हणजे 508 करोड रुपयाची कुठली तरी रक्कम एक दुबईचा कुठला तरी व्यक्ती आहे त्यांनी बघेल जे मुख्यमंत्री आहेत सध्याचे छत्तीसगडचे,
यांना देण्याची आणि इन्स्टॉलमेंटने काहीतरी देण्याची अशी खबर होती. त्याच्यात पुन्हा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात असं नमूद केलं आहे की मी जास्तीत जास्त SC/STच्या लोकांनाच मी आज तिकिटा देत असतो आणि मी खरा SC/STचा प्रवक्ता आहे. आणि आता सध्याच्या वातावरणामध्ये जिकडे तिकडे जातीवाचकच एक मोठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. या जातीच्या राजकारणामध्ये कोण किती जिंकेल, काय जिंकेल हे सांगणं अवघड आहे. आज महाराष्ट्रामधली परिस्थिती अद्याप चेंज झालेली आहे, बदल झालेली आहे. मराठा आणि ब्राह्मण हा एक समाज एक मोठ्या रूपानं एकरूपानं जागृत झाल्याचं ते दिसते आहे जॉईंटली. आणि दुसरीकडे OBC मात्र शांत आहेत. आज OBCचं आरक्षण मराठा समाज कशा पद्धतीने घेते आहे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आणि आता OBCमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेलं आहे की आपण याला इंटरॅक्ट कसं करावं आणि त्याच्यावरती प्रतिसाद कसं काही आपलं रिॲक्ट करावं. यासाठी प्रत्येक ठिकाणी एक लवकरच त्यांची एक मोठी सभा नागपुरातनं सुरुवात होणार आहे. आणि जर हे जातीचं राजकारण जर असं सुरू झालं तर त्याचे दुष्परिणाम सर्वात जास्त जर कोणाला भोगावे लागतील ते BJPला. कारण आजपर्यंत BJPनी मराठा समाजाच्या मागे राहूनच OBCवरती हल्ले केलेत. दलित समाज मेन याच्यापासनं BJPपासनं दूर झाला आणि तो तटस्थ उभा आहे. तो स्वतःचं मत आपण स्वतः मांडत असतो. परंतु OBC मात्र BJPच्या मागे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लागलेले ते आता चित्र वेगळं झालेलं आहे. आणि हे जे इलेक्शन आता होणार आहेत 5ही स्टेटमध्ये हे त्याच्यावरती जातीचं जास्तीत जास्त त्याच्यावरती प्रभाव कसा होईल, हा BJPला फायद्याचा राहील की काँग्रेसला फायद्याचा राहील, अशा पद्धतीचं आज ते राजकारण झालेलं आहे. आज त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना अनेक लोक म्हणाले की जो माणूसच इथे नाही, दुबईला राहून ऑपरेट करतो, कुठून पैसे आले, कशाचे पैसे, काय पैसे. आणि EDने मात्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगते आहे की बाबा माझ्याकडे तशी इन्फॉर्मेशन आहे. काय प्रकार आहे, कोणीतरी दुबईला बसून सांगतो की मोदीला मी हे केलं, बघेलला मी असं केलं आणि त्याच्यावरती एवढं मोठं गोंधळ करून म्हणजे खोटं बोलण्याची किंवा एखादी प्रक्रिया लोकांना क्षणिक भ्रमित करायचं आणि त्याचा लाभ घ्यायचा अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामुळे निश्चितच तिथल्या लोकांवरती काय परिणाम होईल काय नाही हे ते इलेक्शनच्या नंतरच समजतील. परंतु आता इलेक्शनची वेळ आलेली आहे, 3 दिवसानंतर व्होटिंग होईल आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं जर कोणी हे केलं, वक्तव्य केलं, त्याचे परिणाम निश्चितच काहीतरी वेगळे होतील असं मला वाटते. नेहमीप्रमाणे आज आपण बुद्धाचा एक एपिसोड नेहमी दाखवत असतो. बुद्धकालीन एक कथा असते आणि त्या कथेतनं अनेक लोकांना फार बरं वाटते. आजची कथा अशी आहे की भगवान बुद्ध आपल्या जंगलातनं जात असतात आणि अशा ठिकाणी 1-2 तिथे लोक येऊन ते त्यांना विचारतात की तुम्ही तिथून जाताना एक स्त्री पाहिली काय. आणि त्याच्यावरती ते विचित्र याच्यात विचारतात की काय केलं त्या स्त्रीने. ते म्हणाले आम्हाला लुटून पळून गेली ती. ते म्हणाले कशाला लुटलं तुम्हाला आणि तुम्ही कसं काय शोधता तिला. ते जे लुटलं ते तर भविष्यात लुटलं आणि तुम्ही आपलं वर्तमान का खराब करताय. आणि जे काही तुम्ही आता आहात ते वर्तमान क्षेत्रात आहात, वर्तमान परिस्थितीत आहात आणि जे काही होईल ते भविष्यात होईल. त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी आजच्या काळात आता सध्या तुम्ही वर्तमान परिस्थितीमध्ये जगा, वर्तमान स्थितीत काय आहे तुमची. आणि असं करत मग बुद्धांनी त्यांच्याशी जो संवाद साधतो आणि शेवटी मग त्यांना बुद्धाला ते 3ही लोक शरण येतात. ही चांगली क्लिप तुम्हाला मी आज दाखवतो आहे. बघा आज आपण बुद्धा सिरियलमधली ती क्लिप. आप इस ओर से आ रहे हैं मुनिवर? इस ओर से आपने इसी लड़की को भागते हुए देखा है? नहीं तो क्यों? डायन है। कल रात उसने मदिरा पिला हम तीनों को बेइज्जत कर दिया। सुबह जब आँख खुली तो देखा हमारा सारा धन लूट के ले गई बिना कारण। मुनिवर, हम उसे आनंद प्रमोद के लिए वाराणसी ले जा रहे हैं। उसने आप सबका बोझ कम कर दिया, पर आप अब तक उसका बोझ उठाए घूम रहे हैं। आप हमारा उपहास कर रहे हैं। उस लड़की से कहीं अधिक चिंतित हम अपने मूल्यवान आभूषणों के लिए हैं। जो लुट गया वो मिलेगा तो नहीं। अरे इतना धन था कि आपने कभी देखा भी नहीं होगा। सच तो यह है कि उस नारे के पीछे हम मतवाले हो गए। उसके सौंदर्य ने हमें लूट लिया, अन्यथा ऐसा कदापि ना होता। वो तो आप सबको अब भी लूट रही है।
धन उसने तुम्हारे बीते काल में चुराया, पर वो तुम्हारा वर्तमान भी लूट रही है। एक बात बताइए, क्या वो लड़की इस समय तुम्हारे लिए इतनी व्यथित है जितने कि तुम इस समय उसके लिए व्यथित हो? भला वो क्यों व्यथित होगी? तो फिर आप क्यों व्यथित हो रहे हो? जो लुटा वो भूतकाल में लुटा, उसे पकड़कर जो दंड दोगे वो भविष्य काल में होगा। तुम्हारा वर्तमान अभी इसी क्षण तुम्हारे साथ है। भूतकाल का बोझा उठा उस भविष्य को बदलने का प्रयत्न कर रहे हो जो अनिश्चित है, और खो रहे हो अपना वर्तमान। बात तो ये सच है। यदि हम इसी क्षण में जिए तो तुम स्वयं को खोज सकोगे, ये समझ सकोगे कि जो तुम्हें दुख दे रहा है वो क्या है। क्या आप अपने आप को जान पाए? और अपने आप को जानने से क्या होगा? अपनी ये बांसुरी दो मित्र। सन्यासी बांसुरी बजाएगा। आज कितने वर्षों के बाद मैंने बांसुरी को अपने होठों से लगाया है। पहले से अधिक सुरीला हो गया हूं। मैंने जान लिया है स्वयं को। यदि तुम बांसुरी मधुर बजाना चाहते हो तो बांसुरी पर इतना ध्यान केंद्रित मत करना जितना अपने वास्तविक सार को पहचानने पर। क्या आप मुझे अपनी तरह बांसुरी बजाना सिखाएंगे? मैं स्वयं को खोजूंगा। क्या आप मुझे अपना शिष्य स्वीकार करेंगे? पर मैं तुम्हारा अहंकार लूट लूंगा। तर आज तुम्हाला या क्लिपवरून लक्षात येईल की बुद्धांनी सांगितलं की जे काही जगायचं असेल तर ते वर्तमान परिस्थितीत जगा, वर्तमान काळात जगा. भविष्यात काय झालं आणि भविष्यात काय होणार आहे तर त्याच्यात तुम्ही जास्त राहू नका आणि वर्तमान स्थितीतच जगल्यास तुमचा फायदा आहे, अशा पद्धतीचा संदेश भगवान बुद्धांनी सर्वांना दिलेला आहे. तो निश्चितच तुम्हाला आवडला असेल. आज बघूया बहुजन सौरभमध्ये महत्त्वाच्या काय काय बातम्या आम्ही दिलेल्या आहेत. आज एक नेपाळची बातमी आहे. भूकंपामुळे तिथे जवळपास 132 लोक मृत्युमुखी पडले. नेपाळ हा भाग तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे आणि तिथे जो 6.4 रिक्टर स्केलवरती त्याच्यात तो जो भूकंपाचा जो धक्का होता तेवढा मोजण्यात आला. त्याच्यामुळे ती जवळपास संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. मानहानीची खूप मोठी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथला हा जो भूकंप आहे हा दिल्लीपासून जो पुढचा पट्टा गेलेला आहे नॉर्थ बेल्टमध्ये हा सर्व भूकंपाचा भाग असल्याचं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आज बघूया त्याच्याचवरती एक गुणवंत सदावर्ते आहेत. तर त्यांनी आज एक लिहिलेलं एक एस टीचा संप
त्यांनी सांगितलं की एस टीने आता एवढ्यात एवढा पैसा कमवला, परंतु त्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना मात्र कुठलाच फायदा झालेला नाही, तर दिवाळीत त्यांना एक बोनस मिळावा याच्यासाठी त्यांनी मागणी करून संप करण्याची एक बातमी दिलेली आहे. महाड दुर्घटना, मी कालच्या याच्यातच बोललो की 11 लोक तिथे मिसिंग आहेत. त्याच्यातले 5 लोक आज मिळालेले आहे, मृत अवस्थेत सापडले आहेत. अजून 4 लोकांचा अजून पत्ता लागलेला नाही. तिथे हे ब्ल्यू जेट हेल्थ केअर, एक अलिबागची ती बातमी आहे. त्या ब्ल्यू जेट हेल्थ केअरमध्ये एक ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, अशी ती बातमी आज आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे. नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले, ही कोचीची बातमी आहे. जे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारा हेलिकॉप्टर होता तो अपघातग्रस्त झाला आणि त्याच्यातनं काही लोक मेल्याची बातमी आहे. 5 वर्ष मोफत देणार रेशन, आज प्राईम मिनिस्टरचं एक आश्वासन आहे. त्यांनी लोकांनी की येणाऱ्या 5 वर्ष आम्ही देऊ. खासदार अशोक नेतेंच्या वाहनांना भीषण अपघात, ती एक आम्ही बातमी घेतलेली आहे. एक महत्त्वाची एक पुण्यातली बातमी आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे. भिडेवाड्यांचा मार्ग मोकळा. एक तुम्हाला माहिती आहे की अनेक वर्षापासून भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली महिला शाळा काढलेली होती, त्या शाळेला अनेक अडथळे निर्माण झाले होते आणि हायकोर्टामध्ये अपील होती. त्याच्यानंतर काही लोक त्याच्या सुप्रीम कोर्टात गेले आणि ते सुप्रीम कोर्टानेही ती याचिका फेटाळून लावली आणि त्याच्यात सांगितलं की नाही, तुम्हाला ते खाली करावं लागेल, अशा पद्धतीचं झालं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये एक मोठा एक भिडेवाड्यांचा एक मार्ग मोकळा म्हणून आम्ही ती बातमी दिलेली आहे. याचा निश्चितच त्याचा प्रभाव संपूर्ण भारतामधली पहिली महिला शाळा असल्याचं गौरव प्राप्त होईल पुण्याला. त्याच्याच खालची आज आम्ही बातमी घेतली आहे. भारतात कधीही कोणीही अटक होऊ शकेल, जामीनही मिळणार नाही. एक आमचे कपिल सिब्बल अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व यांनी दर्शविलं की त्यांनी 2 ॲक्ट आता जे भारत सरकारने टाकलेले आहेत, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, एक पहिलेचा होता, त्याच्यामध्ये काही बदल केला आणि अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रोव्हेन्शन ॲक्ट, प्रोहिबिशन ॲक्ट, असे 2ही कायदे अत्यंत घातक पद्धतीने आपल्या पार्लिमेंटमध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणताही माणूस या देशातला कधी पण त्याला आतमध्ये टाकण्यासाठी या सरकार एक आरामात करू शकेल, अशा पद्धतीची बातमी आज पान 1 वरती आम्ही घेतलेली आहे. आज बघूया पान 4 वरती आम्ही काय काय दिलेलं आहे. आज पान 4 वरती दैनिक बहुजन सौरभ वर्तमानपत्राचे 2 वर्षातील अंकाचे बाइंडिंग केलेले 4 ग्रंथ संपादकांना भेटले. आज इथे एक मोठी अंधश्रद्धा निर्मूलनची एक व्यसनमुक्त संस्था आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही बहुजन सौरभच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांना त्यांनी बोलावलं आणि 4ही बाइंडिंग केलेले हे मिळाले. बाइंडिंग केल्यामुळे एक बरं झालं की कमीत कमी वर्षभराचे अंक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळाले. आज जवळपास बहुजन सौरभला 3 वर्ष आता डिसेंबरमध्ये होतील, 25 डिसेंबरला. त्यापूर्वी आपण 3 वर्षाचा हा जो प्रवास आहे एकदा कुठेतरी पाहिलं किंवा येणाऱ्या दिवसामध्ये जर कोणाला रेफरन्स करावा लागला तर त्यासाठी बहुजन सौरभचे अंक तुम्हा सर्व लोकांसाठी उपलब्ध राहतील. आज त्याच्याच खाली घेतलेलं आहे नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालयात वैश्विक मानवी मूल्य विषयावर व्याख्यान. अत्यंत सुंदर एक झालं आहे. मैत्रेय शैक्षणिक संस्थाद्वारा संचालित नागपुरामध्ये नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ, त्याच्यात त्याने अनेक मानवतावादी आपले प्रोग्राम्स कसे होतील. संदीप तट्टेवार यांनी सांगितले की सतत सुख आणि समृद्धीची आपली मूलभूत इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य समाज, नातेसंबंध आणि योग्य क्रमाने भौतिक सुविधा असलेले सर्वांगीण शिक्षण असणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्याच खालीच त्याच्या शेजारी आम्ही दिलेली आहे DPवर चढलेल्या बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. चंद्रपूरची बातमी आहे. उपाशी असेल, बंदरांच्या मागे फिरत बंदरांनी ज्यावेळेस झाडावर त्यांनी उडी घेतली, पण त्या बिबट्याला थोडी माहिती होतं की त्याच्यात करंट असतं म्हणून, आणि तो त्याच्या याच्यामध्ये तो वरती चढला आणि करंट लागून तिथेच मेला. ही बातमी आम्ही घेतलेली आहे पान 4 वरती. एक भारतीय कृषी अनुसंधान परिषद नागपूरला झाली. त्याच्या नवी दिल्ली याच्या अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विकास विद्यापीठातर्फे एक कृषी उद्योजकासाठी एक चालना मिळेल याच्यासाठी एक मोठा सेमिनार घेतलेला आहे नागपुरामध्ये. 5 आणि 6 नोव्हेंबरला त्या कार्यशाळेचं ते उद्घाटन होणार आहे.
त्याच्याच खाली आज आम्ही घेतलेलं आहे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांच्या सुप्त गुणांना मिळाली संधी. एक गोंदियाची बातमी आहे की तिथे वेगवेगळे कार्यक्रम तिथे घेण्यात आले आणि त्याच्यातनं स्त्रियांना सर्वात जास्त प्रमोट कसं काय करता येईल त्याच्यावरती एक सुंदरसं त्यांनी ते एक तिथलं एक मोठ्या चर्चासत्र झालं आणि त्याच्यातनं अनेक स्त्रियांना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलं. ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. त्याच्याच खाली अंधश्रद्धांना बळी न पडता योग्य उमेदवार निवडा. एक आमची मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचं एक आहे. अनिसच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला. त्यामध्ये असं आहे की अनेक ठिकाणी अजूनही नारळावरती हात ठेवून किंवा कोणाच्या तरी डोक्यावर हात ठेवून तुम्ही सांगा की यालाच तुम्ही व्होट देणार आणि त्याला देणार नाही आणि अमकं ढमकं. तर याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाने एक हा मोठी बाब आपल्या हातात घेतली आणि सातत्याने ते प्रयत्नशील आहेत की अंधश्रद्धेच्या ह्याच्यामध्ये जाऊन कोणीही मतदान करू नये अशा पद्धतीची ती बातमी आज आम्ही पान 4 वरती घेतलेली आहे. आज पान 2 वरती बघूया. आज संडे असल्यामुळे आजचा अग्रलेख आम्ही लिहिलेला नाही, परंतु एक सुंदरसा एक जयंत नरांजे आमचे मित्र आहेत. एक मोठ्या वर्तमानपत्रामध्ये ते काम करत होते, रिटायर्ड झाले. पत्रकारिता संघर्षाची 14 वर्ष म्हणून यासाठी एक त्यांनी उत्तमसं लिहिलं आणि त्यांनी मागचा ह्या एक 25-30 वर्षाचा कालावधीत वेगवेगळ्या याच्यानी वर्तमानपत्रात काय काय झालं आणि कशा पद्धतीचे बदल होत गेले याच्यावरती सविस्तर त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही प्राध्यापक श्रावण देवरेंचा एक लेख घेतलेला आहे. मी तुम्हाला मागेच सांगितलं की श्रावण देवरे ओबीसीतले एक असे नेते आहेत की ज्यांचा अभ्यास सखोल आहे. प्रत्येक गोष्टीनं त्याच्याबद्दल माहिती आहे आणि त्यांचं हेच प्रिडिक्शन आहे की ब्राह्मण आणि मराठा ह्या 2 समाजांनी मिळून सर्व पूर्ण ओबीसीला मूर्ख बनवलेलं आहे आणि आता तरी हे कधीपर्यंत थांबायला पाहिजे. अदरवाईज जे काही मिळालेलं रिझर्वेशन आहे, जे काही बाबासाहेबांनी 340 कलममध्ये जे काही दिलं ते सर्व ओबीसीपासून निघून जाईल आणि ओबीसींनी मात्र ज्या पद्धतीने जे महत्त्वाचे लोक होते बाबासाहेबांचा राग करत बसले ते, जेव्हा की बाबासाहेबांनी त्यांचं पूर्ण भविष्यच पलटवून दिलेलं आहे अशा पद्धतीचं हे सर्वच्या सर्व आहे. त्याच्या बाजूला आम्ही दिलेलं आहे समाजासाठी निवडणुका असतात, निवडणुकीसाठी समाज नसतो. अत्यंत प्रभावीशील मांडलेले अशोक सरस्वती यांचं हे दुसरा लेख आहे, तो आम्ही घेतलेला आहे की आज आपण समाजासाठी निवडणुका घेतो की चांगला समाज निर्माण होईल, लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील, अनेक बाबीमध्ये समाज सुखी होईल, त्यासाठी आम्ही व्होटिंग करत असतो. त्यामुळे त्यांचा हा लेख अत्यंत बोलका आहे. एक त्याच्याच खाली आज आम्ही एक छोटीशी एक लघुकथा घेतलेली आहे. लघुकथा एका मोळी विकणारी एक म्हातारी आहे आणि तिच्यावरती ती आधारित आहे आणि एका उन्हामध्ये ती एक मोळी विकायसाठी जी करते आणि जो तिची मोळी घेत असतो ते पाहतो की या बाईला आपण किती ती एवढी तानामध्ये सर्व काही विसरून ती आपल्या 2 रुपयाच्या आणि तिचा नवरा आजारी असतो आणि तिला तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी ते पैसे तिच्या औषधासाठी पैसे पाहिजे असतात आणि त्याच्यामुळे तो तिची मोळी घेत असतो आणि तिला काही थोडेसे पैसे देतो. एक सुंदर मार्मिक अशी लघुकथा आज तुम्हाला पान 2 वरती वाचायला मिळेल. आज पान 3 वरती आज आम्ही आमचे विलास गजबे यांचा स्तंभलेख असतो रविवारी. याच्यात त्यांनी एक स्थायी समिती माजी अध्यक्ष ताराताई सखाराम मेश्राम यांच्यावरती एक लिहिलेलं आहे. 1927 साली त्यांचा जन्म झाला आणि नागपूर कॉर्पोरेशनमध्ये ते स्थायी समितीला त्या अध्यक्ष होत्या. त्यांची कारकिर्दी फार गाजलेली होती. एक वेळ अशी होती की रिपब्लिकन पार्टी नागपूरमध्ये त्यांचे अनेक आमदार खासदार निवडून यायचे आणि नगर परिषदेमध्ये तर अनेक लोक. तिच्यावरती एक संपूर्ण अशी माहिती आज विलास गजबे यांनी तुम्हाला दिलेली आहे. याच्याच खाली आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाचं एक पुस्तकचं त्याचा सार दिलेलं आहे. भीमराव सर्वदेंचं लिहिलेलं पुस्तक आंबेडकरी चिंतन कौशल्य प्रकाशनाने ते केलेलं आहे. आंबेडकरी चिंतन या ग्रंथात बाबासाहेबांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची सखोल चर्चा, एकदम सुंदर असा तो लेख आहे. वेगवेगळे पैलू बाबासाहेबांच्या अनेक पैलूंचं त्यांच्यावरती वर्णन करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने तो एक लेख केलेला आहे. त्याच्याच खाली आज आम्ही काव्य फुले जे आजचा संडेचा असतो त्याच्यामुळे आमचे भीमराव गायकवाडांचा तो हे असतो स्तंभ असतो आणि त्याच्यातनं तो लिहिलेला एक आहे. त्याच्याच खाली फटाके आणि फाटके एक रणजित दिलीप मोहोळ यांचा एक सुंदरसा लेख आहे, तोही आज वाचनीय आहे. असं करत आत आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहेत. मला असं वाटते की आज आम्ही याच्यामध्ये हा 2-3 जे थोडेसे बदल केलेले आहेत. अनिल भगत यांचा एक सुरुवातीचं एक गाणं भीमगीत किंवा बुद्धगीतावरचं
आणि अनेक गोष्टी आहेत. तर तुमच्या प्रतिक्रिया याच्यावरती मला हव्या आहेत आणि निश्चितच हे जर तुम्हा सर्व लोकांना आवडलं तर आम्ही त्याच्यावरती पुन्हा अजून त्याच्यावरती सातत्यानं आम्ही त्याच्यावरती काम करू. आणि एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम.